महापालिकेच्या निवडणुका लागण्याच्या आतच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। भाजपाचे दोन नगरसेवक आहेत, पती पत्नी आहेत। ते दोघेही त्यांनी भाजपचा राजीनामा दिलेला आहे आणि ते आता खरं पाहिलं तर एका मोठ्या पक्षाच्या वाटेवरती असल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः ते आहेत। काय नाराजी आहे भाजपामध्ये तुमची आणि तुम्ही आता एका म्हणजे ठाकरे गटाच्या म्हणजे पक्षामध्ये जाण्याचा एक तुमची वाटचाल दिसून येते। काय नेमकं नाराजी आहे भाजपाबद्दल तुमची? आम्हाला जी विकास कामापासून वंचित ठेवला डोंबिवली पश्चिममधले दोन्ही प्रभागामध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला की सत्तेत असताना आमचं कामं झालेलं आहे। मग आम्ही असा निर्णय घेतला की जो आम्हाला मान सन्मान चांगला देईल तोच पक्ष, भले तो उबाटा गट असो किंवा जो कुठला गट असो, या गटामध्ये जाण्याचा मान सन्मान देईल त्या पक्षामध्ये जाण्याची इच्छा केली आम्ही। खरं पाहिलं तर रवींद्र चव्हाण जे आहेत ते या ठिकाणचे आमदार आहेत, ते मंत्री देखील या ठिकाणी होते। जाणीवपूर्वक तुम्हाला टाळले गेलेलं आहे। नेमकं काय अंतर्गत तुमचे वाद आहेत का? काही अंतर्गत वाद म्हणता येणार नाही मला, त्यांनाच ती माझी कल्पना असेल, परंतु विकासापासून वंचित ठेवला एवढं लक्ष त्यांनी हे केलं की वारंवार त्यांच्याकडे आम्ही विकासाबद्दल नागरिकांचे प्रश्न मांडले, ते सोडवण्यात आलं नाही। बाजूचे जे दोन आडे, एक शिवसेनेचा आहे, मनसेचा आहे, तिकडे मोठ्या प्रमाणात विकास निधी दिलेला आहे। तुमच्या दोघांनाच या ठिकाणी टाळलेलं आहे। हे जाणीवपूर्वक होतंय का? हे जाणीवपूर्वक झालं, म्हणून तर आम्ही हा पाऊल उचलला गेला। आणि माझ्याकडे सगळी ड्राफ्टिंग लेटर आहे की कधी त्यांच्याकडे निधी मागली, काय मिळले, आजूबाजूचे देखील त्यांनी किती वर्कआउट त्यांचे प्रभागात दिले ते देखील माझ्याकडे आहे। मग या दोन्ही BJPचे वाढ असलेले त्याचे का निधी दिले नाही, त्याच्याकरता हा प्रश्न पडला। ह्याच्याकरता हा पाऊल मला उचलणं गरजेचं पडला। मग ते सत्तेचं असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, जो मला ज्या विकासाकरता आणि मला जो सन्मान देईल माझ्या दोन्ही प्रभागाकरता, त्या पक्षात जाण्याकरता मी आतुर आहे। खरं पाहिलं तर विधानसभेमध्ये काही नाराजी दिसून आली होती रवींद्र चव्हाण आणि त्यांचा प्रचार केला नाही तुम्ही, अशा काही चर्चा होत्या। त्यामुळे ही सगळी तुम्हाला डावलण्याचा हा प्रयत्न आहे का त्यांचा? मी कुठल्याही पद्धतीत त्यांच्याबद्दल नाराज नव्हते, माझ्याबद्दल त्यांची काय नाराज असेल, परंतु विधानसभेमध्ये जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये दोन्ही प्रभागामध्ये 4,500चा लीड, म्हणजे एकंदरीत 8,770 मतं पडली आणि उबाटा गटाचे दीपेश पात्रे त्यांना 4,000 समथिंग काहीतरी अशी पडली। मग 4,500चा लीड दिला, ही कशी नाराजी बोलता येईल? आणि त्यांना इलेक्शनच्या ज्या दिवशी इलेक्शन झालं त्या दिवशी त्यांचा बंधू भेटला, ऑफिसमध्ये बसले होते, तुम्ही 30 ते 40 हजारमध्ये निवडून येतो, आपण काय टेन्शन घ्यायचं, हा देखील विकास पात्रेनेच सांगितलं होतं त्यांना। तुम्ही आता राजीनामा कोणाकडे दिलाय? काय राजीनाम्यामध्ये तुम्ही मजकूर मांडलाय? मी राजीनाम्यामध्ये असाच मजकूर मांडला की माझ्या दोन्ही प्रभागामध्ये विकास का झाला, मी सातत्याने प्रयत्न करत आहे मंत्री महोदयांकडे। आज मला कुठल्याही कार्यक्रमापासून तुम्ही डावलला गेला, म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला का मतभेद केली। आणि ते अनुषंगाने आता 2 महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष नंदुपरब साहेब यांच्याकडे मी माझा राजीनाम्यासोबत, त्याच्या अगोदर 6 महिन्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर मंत्री महोदयांची भेट घेतली, तेव्हा देखील माझी नाराजी व्यक्त होती। परंतु त्यांनी मला आश्वस्त केलं होतं मी तुमची सर्व कामं करतो। त्याच्या अगोदरपासून एकही पाठपुरावा केला नाही त्याचा। निदान पाठपुरावा करून 1-2 कामांची वर्कआउट जरी आत्ताच असली तरी आमची, परंतु त्याच्यानंतर तर असं केलं की बॅकफुटला नेलं, कार्यक्रमामध्ये बॅकफुटला नेलं किंवा आम्हाला न बोलणं, ह्या गोष्टी झाल्या। त्याच्यानंतर कुठल्याच गोष्टी विश्वासात नाही आल्या। आताच उदाहरण देतो की वयावाटपणं असं मोठं नाही, परंतु मंत्री महोदयांनी रवींद्र चव्हाण साहेबांनी आजूबाजूच्या सर्व बाजूला म्हणजे जे BJPचे नगरसेवक त्यांना वयावाटप किंवा अनेक कार्यक्रम हाती घेतले, परंतु ह्या दोन्ही प्रभागामध्ये काय घेतले नाही, हे पण नेलं आहे की ह्याच्या अर्थ याला विकास पात्रे हा सदस्यच पाहिजे नाही म्हणून हा ठोस नाही। म्हणजे इथे विकास आमच्या वाड्याचाच विकास होणार नसेल तर त्या पक्षात राहून फायदा काय? तुमचं नाव विकास आहे तरी तुम्हाला विकासापासून वंचित केलं एवढं। आता शेवटचा एक प्रश्न आहे। रविवारी उद्धव ठाकरे डोंबिवलीमध्ये येणार आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये काही पक्षप्रवेश होणार आहेत, तुम्ही त्या वाटेवरती आहात अशी चर्चा आहे, तुमचा काय निर्णय आहे? आता मला जर मान सन्मान जर तिथेही भेटला चांगला तर मी कुठेही जायला तयार आहे। पण आता जाणार आहात तुम्ही, तुमचा प्रवेश निश्चित झालेला ती चर्चा आहे। खालच्या त्यांच्या जिल्हा पातळीवर माझी चर्चा चालू आहे, कदाचित आजच त्याचा निर्णय होईल। नक्कीच जर पाहिलं तर आपण आता सध्या विकास मात्रे हे उद्धव ठाकरे यांच्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते संध्याकाळपर्यंत त्यांचा निर्णय होईल आणि ते कदाचित शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये जाण्याची शक्यता आहे। कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काटे, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.